नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या देवीला म्हणत असते की तू मला स्वतःची गौरी म्हणून ओळख पटवून दिलीस. पण मग हे सगळं असं का करतेस? तू मला स्वतःची ओळख पटवून दिलीचच, पण त्याचबरोबर अधिराजला त्याची स्वतःची जयदीप म्हणून ओळख का पटवून दिली नाहीस तू? तुझा माझ्यावर सदैव हात असतो ना, मग तू माझा विचार का नाही केलास? मला तू प्रत्येक वेळेला साथ दिलीस, मग आता काय झालं? जो माझा जयदीप माझ्याबरोबर असायला हवा होता, त्याचं दुसऱ्या मुलीबरोबर लग्न होतंय. हे सगळं काय करतेस तू? हा तुझा नेमका काय खेळ आहे? तू मला या जन्मात घेऊन आलीस. नित्य असूनही गौरी असल्याची जाणीव आहे मला. पण मग अधिराज, जर जयदीपबरोबर गौरीच नसेल तर काय उपयोग आहे या सगळ्याचा? येत्या दिवसांमध्ये त्याचं लग्न होतंय. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. जयदीपशिवाय गौरीचं अस्तित्वच असू शकत नाही. मग तू अधिराजला सांग ना, अधिराजला कळवायला मदत कर ना, की तो अधिराज नाही तर तो जयदीप आहे. प्लीज, तू माझी अशी का परीक्षा बघत आहेस? तुझी गौरी तुझ्या पुढे हात जोडून उभी आहे. तिचं ऐक. जोपर्यंत अधिराजला कळणार नाही की तो जयदीप आहे, तोपर्यंत आमचं नातं पूर्ण होऊ शकत नाही. काहीतरी कर देवी आई आणि त्याला कळू दे की तो जयदीप आहे. आणि जर तुझी अशीच इच्छा असेल की हे मी त्याला समजून द्यावं, तर मग मी इथून कुठेही हलणार नाही जोपर्यंत तू मला कौल देत नाहीस. मी इथून कुठेही जाणार नाही. ती आता देवीच्या पाया पडते आणि म्हणते की तू माझं ऐकणार नाही आहेस तर मी आता स्वतः या सगळ्या गोष्टीची साक्षीदार आहे. जोपर्यंत तू काही मला मदत करत नाहीस तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही. तुझी ही गौरी तुझ्या समोरच उभी राहील. असं म्हणून ती समोर असलेला घंटानाद करू लागते. घंटा वाजवून ती जोरजोरात देवीला जागृत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. जयदीप ज्या रस्त्यावर त्याने तिला प्रपोज केलेलं असतं, त्याच रस्त्यावर तिला म्हणतो की इथेच मी तुम्हाला लग्नाची मागणी घातली होती, पण तुम्ही माझ्या प्रेमाला लाथाडवलत. आता इथेच सांगतो, आपलं पुन्हा कधीही लग्न होणार नाही. नंतर अधिराज रिंग तिच्यासाठी तिच्या वाढदिवसाला घेऊन येतो, पण ती रिंग तिच्यासाठी नसतेच, तर ती पाहुणीसाठी असते. आणि हे सगळं आठवून तिला त्रास होत असतो. नंतर ज्यावेळेला गावामध्ये तिच्या वाढदिवसाचं सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं आणि बोलवलं जातं, त्याच वेळेला सगळ्यांसमोर पाहुणीला तो मीट माय बायको पाहुणी असं म्हणून रिंग घालतो. हे सगळं तिला आठवतं आणि या सगळ्याचा तिला आता त्रास होत असतो. ती विचार करते की देवी आई, मी बघते कुठपर्यंत तू माझा अंत बघत आहेस. ती आता जोरजोरात घंटा वाजवते आणि त्या घंटेच्या नादामुळे तिला चक्कर आल्यासारखं होतं. तिला गरगरतं आणि ती ग्लानी येऊन तिथल्या तिथेच पडते. आणि खाली पडल्यानंतर समोरून माई येते. आता माईसमोर गौरीला बघते आणि म्हणते की गौरे, गौरे उठ बाळा, असं म्हणून ती तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. त्याच वेळेला गौरी कशी बशी उठते आणि माई म्हणते की काय झालंय, तू अशी का पडलीस? ती म्हणते की देवी आईला सांगते की माझं ऐक. तेव्हा गौरी हरून बसलेली असते. तेव्हा माई तिला म्हणते की अगं, हे सगळं काय चाललंय तुझं? अगं, गौरी अशी कधीच हरून पडायची नाही. ती प्रत्येक येणाऱ्या संकटाला, प्रत्येक येणाऱ्या तुफानाला जिद्दीने सामना करायची. प्रत्येक संकटाशी 2 हात करायची ती. कधीच हरायची नाही. अगं, लय चिवट होती ती. अगं, तू अशी राहिलीस तर कसं चालेल? अगं, तेव्हा लगेच गौरी म्हणते की मी काय करू माई? मला कुठलाही मार्ग दिसत नाही आहे. देवीने मला माझी अस्तित्वाची जाणीव केली, पण जयदीपला अजून करून दिलेली नाही. ती माझं ऐकतच नाही आहे. मी काय करू? ती अधिराजला जाणीवच करू देत नाही की तो जयदीप आहे. तेव्हा मग ती म्हणते की असं कधीही तुझ्यासाठी देवी करणार नाही ना, कधी करायची. अगं, ती फक्त आपल्याला मार्ग दावते. दिशा आपल्याला शोधायची असते. कुठे जायचं आहे ते आपल्यालाच बघायचं असतं. अगं, प्रत्येक वेळेला तू जयदीपला मृत्यूच्या दाढेतून सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलंस, पण आता आता तुला काय झालं आहे? तू अशी आत्ता का धीर गमावून बसलेली आहेस? अजिबात असा विचार करू नकोस की तू हरशील. तुला जिंकायचंच आहे हे डोक्यात ठेव आणि गौरीप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा शोध घे. देवी तुला कुठेही आयतं देणार नाही. तुला सवय झालेली आहे सगळं आयतं भेटण्याची. अगं नाही पोरी, तुला या जन्मात अशी सवय होऊ देऊ नकोस. आयतं नाही भेटणार, तुला सगळ्याची जाणीव करून द्यावी लागेल. तुला तुझा जयदीप दुसऱ्या पोरीच्या हवाले देताना कसं शांत बसू शकतेस तू? अगं, येत्या काही दिवसात त्याचं त्या दुसऱ्या पोरीबरोबर लगीन होतंय आणि तू तू गपगुमान बसून आहेस, या देवीपुढे रडतेस. असं रडणं तुला शोभतं का? असं रडत नाही राहायचं तर लढायचं आहे गौरी तुला. प्रत्येक वेळेला माझी गौरी जिद्दीने लढायची आणि प्रत्येक संकटाचा सामना करून कुटुंबाला, जयदीपला, सगळ्यांना बाहेर काढायची. तशीच धमक तू आण पोरी. तुला हे सगळं केलंच पाहिजे. तुझ्या जयदीपसाठी, तुझ्या प्रेमासाठी तुला उभं राहिलं पाहिजे. काही झालं तरी तुला हिंमत हारून चालायचं नाही, असं गौरीला ती म्हणायला लागते.
आणि ती म्हणते की बघ, ही माय तुला सांगते, तुला तुझी वाट सापडल, तू अशी हरून जाऊ नकोस. तू प्रत्येक वेळेला अशी हरलीस तर कसं चालेल? तुला आता तुझी मार्ग शोधायला पाहिजे. काही झालं तरीही तुला तुझ्या जयदीपला तुझ्यापर्यंत परत आणलं पाहिजे. त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव करून दिली पाहिजे. हे सगळं आता तुला समजलं पाहिजे. उठ पोरी उठ, तुला असं हरून चालायचं नाही, असं म्हणून ती आता उठत असते. आणि त्यानंतर गौरीच्या मनात आता एक मोठं वादळ निर्माण झालेलं असतं. ती आता धीराने उठून उभी राहते. त्यावेळेला माई तिला बोलते की अशीच होती माझी गौरी. प्रत्येक वेळेला जिद्दीनं उभं राहायची आणि प्रत्येक संकटाचा ती सामना करायची. आता जयदीपला लवकरात लवकर तुला आठवण करून दिली पाहिजे की काहीही करून त्याला तुझ्या प्रेमाची जाणीव झालीच पाहिजे. तू असं काहीतरी कर जेणेकरून त्याला लवकरात लवकर तुझ्या प्रेमाची जाणीव होईल. नंतर ती म्हणते की हो माई, आता तू माझ्यासोबत आहेस ना, माझं काही होणार नाही. प्रत्येक वेळेला आपली देवी आपली साथ देईलच. देवी माईचा उदो उदो असं म्हणून दोघे एकमेकींना देवीकडे बघून हात जोडतात. आणि त्यानंतर मग आता गौरी म्हणते की आपलं म्हणणं देवी पूर्ण करणार. इथपर्यंत तिने आणलं, पुढची वाटही ती धावणार. त्याच वेळेला तिथे आता लवली येतो. तो म्हणतो की अगं माई, इथं काय करालीस तू? अगं राजावाडीचा देवीचा इथे पालखी सोहळा येतोय आणि तू इथे काय करते? तेव्हा ती म्हणते की अगं गौरे, राजावाडीची देवी म्हणजे आपलीच देवी की गं, कुठं येते ती? तेव्हा तो म्हणतो की आमगावात आली तर तुला दर्शन घेता यायचं नाही, वेशीवर आहे तोपर्यंत ये. आणि ही देवी ना आपल्या मने गावातच येणार आहे आणि ज्याच्या घरी ती देवी जाणार त्याच्या घरी प्रत्येकाचा आपल्या नेहमी प्रथेप्रमाणे होणार आहे आणि जे पालखी वाहणार त्यांची इच्छा पूर्ण होणार. आता हे ऐकल्यावरती लगेच गौरी विचार करू लागते. लवली म्हणायला लागतो की चला आपल्याला लवकर गेलं पाहिजे. तेव्हा आता गौरी ही माईला म्हणते की माई, आपला मार्ग सापडला. आता जयदीपपर्यंत कसं पोचायचं तो मार्ग देवीने दाखवलाच मला, असं म्हणून आता ती देवीकडे हसत बघत असते. आणि त्यानंतर मग आता ती माईला म्हणते की माई, चला लवकर आपल्याला कामाला लागलं पाहिजे, वेळ घालवून चालणार नाही, लवकरात लवकर निघूया, असं माईला सांगते. लवली त्याच वेळेला गौरीकडे आता बघतच राहिलेला असतो की नेमकं गौरीचं काय चालू आहे ते. नंतर आता गौरी आणि माई दोघीजणीही देवीसमोर हात जोडतात. तात्या आणि विमल एकमेकांना म्हणत असतात की देवी आपल्या घरी येते की नाही, तिचं आगमन आपल्या घरी होत आहे की नाही. त्याच वेळेला आता सावरी येते आणि म्हणते की अगं आयडे, राजावाडीच्या देवीचं आपल्याकडे पालखीचं आगमन होत आहे. हे ऐकल्यानंतर सगळे जाधव खुश होतात. आणि नंतर विमल म्हणायला लागते की पाहुणे, अगं तयारीमध्ये राहा, देवीसाठीची आरती वगैरे घेऊन यावी लागेल. जेव्हा तात्या म्हणतात की हो, सगळी तयारी नीट केली पाहिजे. आता सगळेजण पालखीची वाट बघत बसलेले असतात. त्यात पालखीचं आगमन झाल्याबरोबर सगळेजण खुश होतात आणि म्हणतात की चला फायनली देवीची पालखी आपल्याजवळ आली. आणि त्यानंतर आता विमल ही तात्यांना म्हणत असते की देवी आईचा उदो उदो असा आवाज आल्याबरोबर सगळेजण खुश होतात. नंतर आता तिथे समोर पालखी घेऊन लवली आलेला असतो आणि लवलीबरोबरच नित्या देखील असते. नित्याने स्वतःचा चेहरा लपवलेला असतो आणि नित्या पालखी खाली ठेवते. त्याचबरोबर त्या पालखीबरोबर ती मागे जाऊन उभी राहते. सगळी माणसं, सगळ्या बायका या समोर उभ्या असतात आणि नित्या लांबूनच हे सगळं बघत असते. त्याच वेळेला लवली पालखीला ठेवतो. नंतर विमल पाहुणीकडून आरतीचा ताट घेते आणि ते ताट आता ती देवी माईला ओवाळू लागते आणि पालखीला नेहमीप्रमाणे त्या पालखीची पूजा करू लागते. अगरबत्ती, दिवीला कुंकू, हळद सगळं काही लावते आणि नंतर देवीची मनोभावे ती ओठी देखील भरते. त्याच वेळेला आता सगळी माणसं म्हणायला लागतात की चला आता पालखी वाहणाऱ्याची इच्छा पूर्ण करण्याची वेळ झालेली आहे. त्याच वेळेला बायका म्हणतात की हो हो, चला आता इच्छापूर्ती. त्यानंतर सगळेजण बघायला लागतात आणि सगळे म्हणतात की या घरात देवीचे आगमन आलेले आहे. तेव्हा लगेच जयदीप म्हणतो की होय पाहुण्यांनो, बरोबर आहे तुमचं, देवी पाहणाऱ्याची आणि पालखी वाहणाऱ्याची इच्छा पूर्णच झाली पाहिजे. बरं लवली, सांग तुझी काय इच्छा आहे? तेव्हा लवली म्हणतो की माझी इच्छा मला वेळ आल्यावर सांगतोच मी, पण दुसऱ्या पालखी वाहणाऱ्याची इच्छा विचार की. तेव्हा विमल म्हणते की हो, कोण आल्या होत्या त्या ताई? ताई पुढे या की. तेव्हा पाहुणी म्हणायला लागते की हो ताई, अहो तुम्ही पुढे या, तुम्ही मागे कशाला थांबलात? त्याच वेळेला मग आता समोरून ती नित्या येते आणि स्वतःच्या चेहऱ्यावर तिचा ओढणी असते म्हणून तिला कोणीच ओळखू शकत नाही. आणि नित्या समोर येते आणि म्हणते की मी माझी इच्छा आता सांगते. त्याच वेळेला ती तिचा डोक्यावरची ओढणी बाजूला करते आणि अधिराज आता तिच्याकडे बघत राहतो. तिला पाहिल्यावरती सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आता रंग उडून गेलेला असतो. नंतर अधिराज म्हणतो की तुम्ही इथे काय करत आहात? त्याच वेळेला मग आता ती म्हणते की मी पालखीसोबत आली आहे. तेव्हा अधिराजला धक्काच बसतो की नित्या पालखीसोबत आलेली आहे. तेव्हा ती त्याच्याकडे बघतच राहते आणि नंतर आता ती म्हणते की देवीने मला माझा मार्ग दाखवला आहे आणि म्हणून त्या मार्गाबरोबर मी इथे निघून आले.
तेव्हा अधिराज रागाने तिच्याकडे बघत राहिलेला असतो. आता ती म्हणते की माझी इच्छा आहे ती पालखी वाहणाऱ्याची इच्छा तुम्ही पूर्ण करणार नाही का? आणि माझी इच्छा अशी आहे की मला या लग्नघरात राहायचं आहे असं म्हटल्यावर आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. अधिराज देखील आता तिच्याकडे बघायला लागतो. पुढे काय बोलावं हे तिला काहीच कळत नसतं. तेव्हा तो म्हणतो की तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही मनातल्या मनात नाही तर सगळ्यांसमोर सांगावी अशी इच्छा आहे, तुम्ही बोला. तेव्हा नित्या म्हणते की हो, माझी इच्छा आहे ती मी सांगते. पाहुणीला आता राग यायला लागतो की नित्या काहीतरी वेगळं सांगणार. नित्या म्हणते की हो, सांगते मी. माझी अशी इच्छा आहे की मला या लग्नघरामध्ये मुक्काम करायचा आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. नित्या आता घरात राहणार म्हणून पाहुणीचा खूप द्वेष होतच असतो. आता लवली म्हणतो की बरोबर, इच्छा पूर्ण करायची असते पालखी वाहणारीची. राजदा काय झालं, काहीतरी बोल की. तेव्हा राज काहीच बोलत नाही. तो म्हणतो की ठीक आहे, पालखी वाहणाऱ्याची इच्छा पूर्ण करण्याची प्रथा आहे आपली, म्हणूनच तुम्ही पालखी वाहणाऱ्याची इच्छा पूर्ण करा. देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो आता सगळेजण ओरडायला लागतात. तेव्हा आता मात्र ते सगळं मान्य करायला अधिराजला वेळ लागत असतो. नंतर विमलला लगेच पुढे नित्या म्हणते की मावशी, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही या देवीला खूप मानता, तिची अच्छी इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही पूर्ण करणार नाही का? पालखीमधूनच देव बोलत असतो असं म्हणतात, म्हणूनच तुम्ही इच्छा पूर्ण करणार नाही का तिची? त्याच वेळेला आता देवी आईकडे बघत बघतच विमल म्हणते की तिची इच्छा असेल त्याच्यापुढे आपल्याला काहीही बोलता यायचं नाही. तिची इच्छा म्हणजेच तुमची इच्छा झाली ना, मग देवीचा जो काही मान आहे आणि देवीची जी काही गावची प्रथा आहे ती मोडणार नाही मी, म्हणूनच तुम्ही इथेच थांबलं तरीही चालेल असं आता नित्याला विमल सांगते. आणि असं म्हटल्याबरोबर आता नित्य खुश होते आणि म्हणते की थँक्यू मावशी. सगळेजण आता खुश होतात. नित्याची इच्छा फायनली पूर्ण झालेली असते. पाहुणी तिथून रागाने निघून जाते. तिच्या मागोमाग सावली देखील निघून जाते. आणि नंतर सगळेजण देवी आईचं उदो उदो म्हणत भंडारा उधळत असतात. सगळेजण खूप आनंदात असतात. नित्या म्हणते की फायनली मला आता या लग्नघरामध्ये मुक्कामाला राहायचं आहे. आणि ती अधिराजच्या जवळ येऊन म्हणते की मला या घरामध्ये यायचंच आहे कायमचं, तेही माप ओलांडून. असं म्हटल्यावर आता अधिराज हा रागाने तिच्याकडे बघायला लागतो. आणि त्यानंतर सगळेजण घरात येतात. नित्या देखील आतमध्ये सगळ्यांसोबत प्रवेश करते. आणि नित्याला पाहिल्यानंतर अधिराज आता रागाने तिच्याकडे बघत असतो. त्यावेळेला तिथे मापटं नसतं, पण देवीच्या कृपेने नित्या आतमध्ये आलेली असते. इथे शालिनीला तिचे ते वागणे आठवून आठवून खूप त्रास होत असतो. गौरीने तिच्यासोबत खूप विचित्र वागलेलं असतं आणि फाईल दिलेली नसते, म्हणून ती खूपच रागात असते. आता नित्या म्हणालेली असते की तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण एक महिन्याच्या नोटीस पिरियडवरच. ती म्हणते की गौरीला संपवता येईल, पण तिचं काहीतरी सापडलं पाहिजे जेणेकरून आपण पुढच्या गोष्टी करू शकतो. तिचा वीक पॉईंट सापडला पाहिजे. तितक्यातच तिला तिची पत्रिका सापडते आणि म्हणते की वा, सापडला मला हिचा वीक पॉईंट. आता बघ नित्या, मी तुझं काय करते ते. नंतर विमल ही भाकरी करायला बसलेली असते आणि तिचं अजिबातच लक्ष नसतं. तेवढ्यातच तिथून आता समोरून नित्या येते की तिचं हातातलं काम बाजूला ठेवते आणि मावशीला म्हणते की मावशी, काय मदत असेल तर सांगा, एवढं काम करून मी येते. आणि तिचं कशातच लक्ष नसतं. त्याच वेळेला आता नित्या तिथे बसते आणि म्हणते की मावशी, मला कळतं आहे की तुमच्या मनामध्ये काय घालमेल चालू आहे, पण प्लीज विचार करू नका. कधी कधी असं असतं, आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत कारण ती देवीची इच्छा असते. देवीचं खूप ताकद आहे आणि तिची वैचारिक शक्ती खूप वेगळी आहे. तिची लीला आणि सगळं काही वेगळं आहे. सत्य मात्र वेगळंच असतं. आपण ती जे काही म्हणते ते स्वीकारून घ्यायला हवं असतं. तेव्हा लगेच देवी म्हणते की माझ्या मनात आहे तेच देवीच्या मनात असले म्हणजे मिळवलं. असं म्हणून आता नित्याकडे ती बघते. त्याच वेळेला नित्या मनात म्हणते की मावशी माफ कर मला, तुला आता या सगळ्याचा त्रास होईल, पण नंतर तू मला सूर म्हणून स्वीकारशील. पुढच्या भागामध्ये आता शालिनी म्हणत असते की नित्या, तुला काय वाटतंय की तू कशी वागशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या पाहुणीचं आणि अधिराजचं लग्न लावणारच. तेव्हा नित्या म्हणते की काही करा, पण अधिराजचं लग्न हे माझ्यासोबतच होणार. असं म्हटल्यावर आता शालिनी बघत राहते. आता पाहुणीला हिरवा चुडा भरलेला असतो. ती आता लगेच येऊन मावशीला दाखवून म्हणते की हे बघ, पाहुणीने हिरवा चुडा भरला. आता तिला पाहुणी नित्याला देखील चुडा भरायला बसवते. त्याच वेळेला एक बाई येते आणि म्हणते की हे बघा, हिच्यासाठी हा हिरवा चुडा आहे. हे म्हटल्यावर सगळेजण बघत राहतात. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब